नमस्कार मैत्रिणींनो, मी गुडांबे शैलजा. आज आपण प्रकरण 5 वृष्टी या पाठाचा अभ्यास करणार आहोत. अगदी सोप्या शब्दामध्ये वृष्टी म्हणजे काय, तर ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा पाण्याचा वर्षाव. या वृष्टीचे 3 प्रकार इथे आपल्याला चित्रात दिसत आहेत आणि प्रामुख्याने ह्या 3 प्रकारांचा आज आपण अभ्यास करणार आहोत: हिम, गारा आणि पाऊस. या चित्रात तुम्हाला हिमवर्षाव होताना दिसतोय. तर हिम म्हणजे काय ते आपण आधी समजावून घेऊयात. वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदू खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते. या क्रियेस वैज्ञानिक भाषेत संप्लवन असं म्हणतात. म्हणजे इथे वायुरूपातील बाष्प जे आहे ते पाण्यात रूपांतरित न होता डायरेक्ट अतिथंड हवामानामुळे ते गोठतं, बर्फात त्याचं रूपांतर होतं. अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी असं म्हणतात. आणि साधारणतः जिथे तापमान 0 खाली आहे, उच्च अक्षवृत्तीय भागामध्ये किंवा उष्णकटिबंधामध्ये 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर की जिथे हवामान थंड आहे तिथे आपल्याला ही हिमवृष्टी बघावयास मिळते. हिम घन स्वरूपात असल्यामुळे ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाहीत आणि त्याचे थरावर थर साचतात. हिम मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे अनेक वेळा त्या प्रदेशातील वाहतूक आणि संदेशवहन सेवा कोलमडून पडते. हिमप्रदेशात लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते आणि हे हिम वितळल्यावरच त्या प्रदेशाला पाणी मिळते. आपण हिमदाह म्हणजे काय हे समजावून घेऊ. इथे तुम्हाला एका चित्रामध्ये हातावरती असा एक लालसर चट्टा हिमदाहामुळे निर्माण झालेला दिसतोय. अतिशीत तापमानामुळे त्वचा आणि त्याच्या संलग्न ज्या ऊती असतात त्या गोठतात. रक्ताभिसरणाला प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो आणि हात, पाय आणि चेहऱ्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. ते हाडापर्यंतही पोहोचू शकतात. चित्रात इथे तुम्हाला गारा दिसत आहेत. थोडक्यात तुम्हाला जो बर्फाचे छोटे छोटे खडे दिसत आहेत. भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे, ऊर्ध्वगामी म्हणजे काय, जमिनीकडून आकाशाकडे वरच्या दिशेने जाणारा जो हवेचा प्रवाह असतो त्यामुळे काय होतं की पडणाऱ्या पावसाचे जे जलकण असतात ते अजून उंचावर नेले जातात आणि उंचावर हवा थंड असल्यामुळे तिथे त्या जलकणांचं घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते. गारा जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात, परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. तेथे गारांचे किंवा हिमांचे त्याच्यावरती नवीन थर त्या गारांवर साचतात आणि गारा आकाराने मोठ्या होतात. तुम्ही जर गार हातात घेऊन पाहिली तर तुम्हाला असे बर्फाचे लेयर्स तिथे तुम्हाला त्या गारेमध्ये दिसतील. आणि आकार मोठा झाल्यामुळे ह्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात. गारांच्या या वृष्टीलाच गारपीट असं म्हटलं जातं. गारपिटीमुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते, तसंच जीवित आणि वित्तहानी सुद्धा होते. पाऊस किंवा पर्जन्य. जलचक्राचा अभ्यास तुम्ही केलेलाच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जलाशयातील पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते. ही वाफ वर जाते, त्याचं बाष्पात रूपांतर होतं. त्याचे ढग निर्माण होतात. मध्ये जर एखादा अडथळा निर्माण आला तर हे ढग अजून उंचावर जातात आणि त्यातील बाष्पाला थंडावा लागल्याने त्याचं जलकणात रूपांतर होऊन ते पावसाच्या स्वरूपात पुन्हा जमिनीवर येतात. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते आणि बाष्पाचे पाण्यात रूपांतर होते. या प्रक्रियेला सांद्रीभवन असे म्हणतात. तयार झालेले जलकण आणि हवेतील धुलीकण एकत्र आल्याने ढग तयार होतात.
ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते. सध्या तुम्ही पावसाळा अनुभवताय. याच पावसाचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यास करणार आहोत. आकृती बघा. आकृतीमध्ये तुम्हाला आरोह पाऊस दिसतोय. 2 बाण तुम्हाला दिसत आहेत. खालच्या दिशेने वर दाखवलेले आहेत, वर जाणारे. म्हणजे जी हवा आहे, जमिनीलगतची जी हवा असते ती सूर्याच्या उष्णतेने तापते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हवा तापली की प्रसरण पावते, हलकी होते आणि ती वरच्या दिशेने वाहू लागते. जसजशी ती वर जाऊ लागते तसतसा त्या हवेला थंडावा लागला, थंडावा निर्माण होतो. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते आणि त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. म्हणजे बाष्पाचं पाण्यात रूपांतर होतं, त्याचे जलकण बनतात आणि पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होतो. आफ्रिकेतील कांगो नदीचं खोरं आणि दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या भागात हा आरोह प्रकारचा पर्जन्य दररोज पडतो. पुढचा प्रकार आहे प्रतिरोध पर्जन्य. आकृती बघा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समुद्रावरून किंवा जो पाण्याचा साठा असतो त्यावरून येणारे वारे हे बाष्पयुक्त असतात. त्या वाऱ्यांमध्ये बाष्प असतं. त्यामुळे मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात आणि पर्वताला अनुसरून ते उलट दिशेने वाहू लागतात. त्याचा परिणाम असा होतो की तापमान कमी होतं आणि बाष्पाचं सांद्रीभवन होतं. त्याला थंडावा लागलं की त्याचं जलकणात रूपांतर होतं. पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो आणि म्हणून त्याला प्रतिरोध पर्जन्य असं म्हणतात. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त प्रमाणात पाऊस पडतो, तर डोंगर किंवा पर्वत ओलांडल्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतंय. कारण बाष्पाचं प्रमाण त्याच्यातलं कमी झालेलं आहे आणि हवेची बाष्पधारण क्षमता वाढते. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते आणि त्यामुळे हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे. आपल्याच पुस्तकातली ही आकृती आहे. आवर्त पाऊस. इथे आवर्त निर्माण झालेला दिसतोय बघा. हवेची एक चक्राकार रचना इथे तुम्हाला दिसतीये आणि त्याचा परिणाम असा काय होतोय की ह्या विशिष्ट रचनेमुळे आवर्ताच्या केंद्रभागाकडे मध्यभागी आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागतीये आणि त्यामुळे मध्यभागी केंद्रातली हवा वर जाते. अर्थात ही हवा वर गेल्यावर तिचे तापमान कमी होतंय. पुन्हा हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होतंय. जलकणात त्याचं रूपांतर होतं आणि पाऊस पडतो. आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. त्याचं क्षेत्र देखील विस्तीर्ण असतं. त्या मानाने उष्णकटिबंधात पडणारा आवर्त पाऊस हा मर्यादित क्षेत्रावर पडतो आणि तो वादळी स्वरूपाचा असतो. आता बघा, आपण 3 प्रकारचे पर्जन्य पाहिले. आरोह पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य आणि आवर्त पर्जन्य. आता त्याची वैशिष्ट्य बघा. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा आहे आणि विषुववृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये मात्र बरीच निश्चितता असते. त्या मानाने प्रतिरोध आणि आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळा अवर्षण म्हणजे दुष्काळासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. आता आपण धुके, दव आणि दहिवर यातील फरक समजावून घेऊया. हिवाळ्यामध्ये आपल्याला अनेक वेळा पहाटे जर आपण उठलो आणि जर फिरायला गेलो तर आपल्याला धुकं पडलेलं दिसतं. काही वेळेला धुकं इतकं दाट असतं की आपल्याला समोरचा रस्तासुद्धा दिसत नाही.
तर हे धुकं म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया. भूपृष्ठालगतच्या हवेच्या थराचे तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि या क्रियेत बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यावर दाट असं धुकं आपल्याला बघायला मिळतं. दवबिंदू. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूंशी आल्यावर हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि त्याचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटतात, त्यालाच दवबिंदू असं म्हणतात. पानांवर पडलेले दवबिंदू तुम्ही पाहिलेले आहेत, गवतावर पडलेले, पानांवर पडलेले. दहीवर. जेव्हा हवेचं तापमान 0°C कमी असतं त्यावेळेला हे दवबिंदू गोठतात आणि त्यालाच दहीवर असं म्हणतात. इथे तुम्हाला पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्याची आकृती दिसतीये. त्याला पर्जन्यमापक असं म्हटलेलं आहे. इथे तुम्हाला मोजपात्र दिसतंय, मोजपात्रावर मिलीमीटरच्या खुणा दिसत आहेत. त्याच्यानंतर एक नरसाळं दिसतंय, त्या नरसाळ्यामध्ये एक बाटली दिसती आहे आणि एक मोजपात्र तुम्हाला दिसतंय. बघा, पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यास पर्जन्यमापक असं म्हणतात. पर्जन्यमापकासाठी वापरलेले नरसाळे हे विशिष्ट व्यासाचे असते. या नरसाळ्यावर पडलेल्या पावसाचे पाणी पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीत जमा होते आणि हे जमा झालेले पाणी मोजपात्राच्या साहाय्याने मोजले जाते. जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर 3 तासांनी नोंद घेतली जाते. या मोजपात्रावर मिलीमीटरच्या खुणा केलेल्या आहेत आणि 30 सेमीचा एक चौथरा केला जातो किंवा चबुतरा असतो आणि त्याच्यावरती हे पर्जन्यमापक उपकरण ठेवलं जातं. आपण आता वृष्टीचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आता परिणाम बघूयात आपण. अतिवृष्टीमुळे महापूर येतो, त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. पाऊस पडलाच नाही तर कोरडा दुष्काळ निर्माण होतो, अन्नधान्याची कमतरता निर्माण होते, इतर राज्यातनं किंवा परदेशातनं आपल्याला ते मागवावं लागतं, शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची होते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते, जे समोरचं आपल्याला दिसत नाही आणि मग त्याचे परिणाम काय होतात तर रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन अपघातजन्य परिस्थिती निर्माण होते. काही वेळेला गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सुद्धा रद्द करावी लागतात. दहीवर पिकांना मारक ठरते, तसेच रस्त्यात पसरल्यास अपघात होण्याचीही शक्यता असते. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतातील काही पिकांचे नुकसान होते, तर काही पिकांसाठी मात्र हे दहीवर किंवा धुकं हे उपयुक्तही ठरतं. आता आपण आम्ल पाऊस म्हणजे काय हे समजावून घेऊ. शास्त्रामध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेलाच आहे. वातावरणातील प्रदूषणामध्ये जे अपायकारक वायू असतात, नायट्रोजन, सल्फर सारखे, ते पावसाच्या पाण्यात विरघळतात आणि त्यामुळे त्यांची नायट्रिक ॲसिड किंवा सल्फ्युरिक ॲसिड यासारखी आम्ल तयार होतात. आणि जेव्हा ही आम्ल खाली भूपृष्ठावर किंवा शेतातील पिकांवर, झाडांवर पडतात तेव्हा ती सजीवांना आणि निर्जीव यांच्यासाठीही ती खूप हानिकारक असतात. त्यामुळे जेवढं प्रदूषण कमी तेवढं आम्ल पर्जन्याचं प्रमाण कमी. मैत्रिणींनो, हा पाठ आपण आत्ता समजावून घेतला. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या मला विचारा, जरूर विचारा, मेसेज करा. आता ह्या करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंअध्ययन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळं जग जरी थांबलेलं असलं तरी आपल्याला अभ्यास थांबवता येणार नाही आहे. त्यामुळे प्रत्येक पाठाचं काळजीपूर्वक वाचन करा. महत्त्वाचे मुद्दे पेन्सिलने अधोरेखित करा.
महत्त्वाचे मुद्दे पुन्हा पुन्हा वाचा. या मुद्द्यांचं वहीत लेखन करा. पाठातील आकृत्यांचा सराव करा आणि पाठाखालील स्वाध्याय सुवाच्य अक्षरात वहीत सोडवा. धन्यवाद.